फडणवीस, शिंदे आणि अजित पवार सातत्याने सांगतायत की महायुतीतच लढायचंय, पण महाविकास आघाडीमध्ये एकत्र लढण्यावरून काहीसा संभ्रम आहे। विशेषतः मनसेची एंट्री झाल्यानंतर काँग्रेसची पुरती गोची झाली आहे। त्यामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचाही संभ्रम वाढत चाललाय आणि या गोंधळात आणखी एक भर पडली आहे ती नाशिकमध्ये काँग्रेस आणि मनसे नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतल्यानंतर एकत्र लढणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं आणि याला काही मिनिटं होत नाहीत तोच मुंबईतल्या नेत्यांनी नाशिकमध्ये आम्ही एकत्र लढणार नाही असं सांगितलं। इतकंच नव्हे तर नाशिकमध्ये काँग्रेसचे जे स्थानिक नेते मनसे बरोबर बैठकीला गेले त्यांच्यावर कारवाई सुद्धा होणार असल्याचं कळतंय। पाहूयात काँग्रेसमध्ये सध्या मनसेवरून कसा सावळा गोंधळ सुरू आहे। मनसे बरोबर जायचं की नाही, काँग्रेसचं ठरता ठरेना। काँग्रेस नेत्यांचा घोळ संपता संपेना। नाही, आम्ही स्थानिक निवडणुका, स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही दिलेला आहे आणि मग त्यांचे लहान बंधू ठाकरे साहेब आम्हाला काही वेगळे नवीन वाटत नाहीये। आम्हाला जर ही जातीवादी शक्ती जर थांबवायची असेल तर आम्हाला एकत्र येणं मला असं वाटतं क्रमपात्र आहे। मात्र त्या ठिकाणी पक्षाचा जो काही प्रतिनिधी गेलेला आहे त्यांना आम्ही नोटीस दिलेली असून त्या संदर्भात त्यांचा खुलासा मागितलेला आहे। ना आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मनसेसोबत जायचं की नाही या एका प्रश्नाचं उत्तर काँग्रेसला एकमुखानं देताच येत नाहीये। मनसे बरोबर जायचं की नाही या प्रश्नावर काँग्रेसच्या 10 नेत्यांची तोंड 10 दिशेला आहेत। एकीकडे काँग्रेस नेते म्हणत होते मनसेसोबत जाणार नाही आणि त्याच वेळी नाशिकमध्ये मनसेसह काँग्रेसचे नेते पत्रकार परिषद घेऊन आपण एकत्र आल्याची घोषणा करत होते। खरं तर स्थानिक पातळ्यांवर आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत असं काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं होतं। त्यासाठी त्यांनी काँग्रेस आणि मनसेसोबतच्या आघाडीचं उदाहरणही दिलं आणि आमच्या भूमिकेमध्ये कुठेही कॉन्ट्रोवर्सी नाही की ही आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षाच्या व्यतिरिक्त ज्यांना या निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचं आहे किंवा आमच्याबरोबर आघाडी करायची आहे तर तो स्थानिक पातळीवर त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांशी, नेत्याशी चर्चा करावी आणि त्या पातळीवर तो निर्णय घ्यावा, ही स्पष्ट भूमिका आमची आहे। म्हणजे उद्या जर चंद्रपूरमध्ये मनसेबरोबर युती होत आहे तर त्यामध्ये काही नवल वाटण्याचं काही कारण नाही, कारण तो स्थानिक पातळीवरच्या नेत्यांचा निर्णय आहे। वडेट्टीवारांच्या सुरात सूर मिसळत तिकडे नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते मनसेच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आणि म्हणाले की आम्ही एकत्र आलोय। आम्ही महाविकास आघाडीमध्ये शिवसेना सुद्धा आमच्या सोबत घेतली होती। आम्ही ठाकरे साहेबांना सुद्धा मुख्यमंत्री केलं आणि मग त्यांचे लहान बंधू ठाकरे साहेब आम्हाला काही वेगळे नवीन वाटत नाहीये। आम्हाला जर ही जातीवादी शक्ती जर थांबवायची असेल तर आम्हाला एकत्र येणं मला असं वाटतं क्रमपात्र आहे। नाशिकमध्ये काँग्रेस मनसे युती जाहीर होताच पुढच्या 15 मिनिटातच काँग्रेसच्या नेत्यांनीच नाशिकमधल्या काँग्रेस नेत्यांना तोंडघाशी पाडलं। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, नाशिकमध्ये काँग्रेस पक्षानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशा बातम्या चुकीच्या आहेत। नाशिकमध्ये काँग्रेस मनसे युती ज्यानं जाहीर केली त्या नेत्यावर कारवाईचा इशारा काँग्रेस नेतृत्वानं दिलाय। या संदर्भामध्ये कुठलीही चर्चा नाही। त्या सदर बैठकीला काँग्रेसचा प्रतिनिधी कोणी गेला असं जे म्हटलं जातं ते साफ चूक आहे। कोणताही प्रतिनिधी पक्षाने हा पाठवलेला नाही। गेलेली व्यक्ती ही व्यक्तिगत कॅपॅसिटीत गेली का अजून कोणत्या याच्यानुसार गेली याची मला कल्पना नाही। मात्र त्या ठिकाणी पक्षाचा जो काही प्रतिनिधी गेलेला आहे त्यांना आम्ही नोटीस दिलेली असून त्या संदर्भात त्यांचा खुलासा मागितलेला आहे। सदर बैठकीचा आणि काँग्रेसचा कोणताही संबंध नाही। नाशिकमध्ये काँग्रेस बरोबरच्या युतीबद्दल मनसेही संभ्रमात आहे। अजून तरी आम्ही कोणाची युतीची चर्चा केलेली नाहीये। हा विषय सन्मान्य राजसाहेबांचा आहे। ते ज्या वेळेला त्याच्यावर निर्णय घेतील त्यावेळेला आम्ही आपल्याला माहिती देऊ शकेन त्याची। हिंदी आणि भूमिपुत्रांच्या मुद्द्यावर मनसेची उत्तर भारतीयांविरोधात खळखट्याची भूमिका आहे। त्यामुळे उत्तर भारतीयांची मोठी वोट बँक असलेल्या काँग्रेसला मनसेसोबत जाणं धोक्याचं वाटतंय। तरीही काँग्रेसनं मनसेसोबत टोकाची भूमिका घेऊ नये असा सल्ला शरद पवारांनी दिलाय। आम्हाला असं वाटतं एकत्र बसून पर्याय देऊ शकत असेल तर
तेवढी चोखाची भूमिका कशी घेऊन काँग्रेसने सुद्धा विचार करावा. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसेसोबत जायचं की नाही हे काँग्रेसचं ठरत नसलं तरी मुंबईबद्दल मात्र काँग्रेसचं ठरलंय. मुंबईत काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे. नाही, आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मनसेबरोबर जाण्याचा आत्ता तरी कुठलाही प्रस्ताव नाही, विचार नाही, हे स्पष्ट आहे. कुणी कुणासोबत जायचं याबाबत महाविकास आघाडीमध्ये घोळ आहे. तिकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीची अजूनही औपचारिक घोषणा झालेली नाही आहे. काँग्रेस आणि मनसे एकमेकांसोबत जायला तयार नाही. त्याचवेळी आम्ही उद्धव ठाकरेंबरोबरही जाऊ नये असं काँग्रेसचे नेते भाई जगताप म्हणाले होते. महाविकास आघाडीमध्ये घोळ असताना काँग्रेसचे नेतेही महाविकास आघाडीच्या युतीबद्दल वेगवेगळं बोलत आहेत. त्यामुळे हा घोळ जोपर्यंत निस्तरला जात नाही तोपर्यंत कार्यकर्ते प्रचंड संभ्रमात राहणार हे नक्की. प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.